रामचंद्र भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज पवन सूत हनुमान महाराज शांती ब्रह्मा एकनाथ महाराज पार्वती पते शिव हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान बाबा की जय. चला पर्वत राक्षस वाटती समस्त गायको नाही नाबाधित. हॅलो जनावर कथा आहे जगाचा मालक जगाचा चालक आहे बाबा. आणि आज्ञा केली माझ्या हनुमंताला. हनुमानजी पर्वत घेऊन चाललेले आहेत. राजा रावणाच्या मनात की बसली बाबा. ए राक्षसांनो, अरे या ठिकाणी तो हनुमानजी पर्वत घेऊन चाललेला आहे आणि त्या हनुमंताला अडवाया आणि ते पर्वत घेऊन लंकेमध्ये आणा आणि आपण सगळे आपण काय करू आणि आपल्याला आनंद होईल. इथपर्यंत कथा आहे बाबांनो. गोड कथा आहे. जगाचा मालक जगाचा चालक आहे. चारतरी नाव आहे, क्षेत्र आहे. मी काठच्यात शक्तिमणी म्हणलो. चारतरी म्हणजे या ठिकाणी कोण अविदा नगरी मला बरं का. इथं बरोबर रामायण सांगणारे वाचणारे आहेत बरं का. अशी गोड कथा आहे. यासाठी केला होता टास शेवटचा कधी जोड होया था आणि चितीने पाहून जावा. अरे या ठिकाणी माणसाला जन्मात येऊन 2-3 गोष्टी करावा. करणे को लेणे को हरिनाम करणे को अन्नदान आणि दुसरी गोष्ट नाहीत ना. म्हणून माझ्या विष्णू महाराज पालकर इथं मला जातीचा संबंध आहे बरं का. त्यांना सहज आलं की आपण काहीतरी जन्मात या ठिकाणी काय करावा. म्हणून आजची पंगत म्हणजे धोंड जेवण आहे. सगळ्या वारकऱ्यांनी जेवण आहे बरं का. अण्णाशिव मोठं चलत चलत म्हणजे काय करा आणि त्यांना वस्त्र सुद्धा घ्या. 50 सदस्य या गावात तिने केले. धन्यवाद तुम्हाला. इथपर्यंत काय म्हणला पुढचा उत्तर एकताची सत्वर उठावला राजा रावणानं सांगितल्यानंतर ज्याचं नीट खावा त्याचं नीट करावा. अरे या ठिकाणी सगळेच वानर जय आणि माझा हनुमानी म्हणतोय जय श्रीराम जय. आवाज कुणाचा आलं घेणार जाऊ द्या. म्हणून या ठिकाणी सगळे मान्यर कुणी काठ्या घेतल्या काय काय घेतलं बोला पुढं. मरण देखता ही दृष्टी उठावले कोट्यान कोटी धनलोभाची ममता मोठी. वा मरणात काय गरज आहे का बरं. अरे मला एकला वाघ चालला पर्वत घेऊन मग एकल्याला निघून 10-5 तरी लावत ना. होय नागोर म्हणजे बाबा होय जे हरी तुझ्या मनासारखे बडे महाराज. अरे कोट्यान-कोटी राक्षस माझ्या हनुमानजीवर या ठिकाणी त्या राजा रावणानं लावलेले आहेत. राजा रावणाची आज्ञा आहे. सगळे राक्षस तयार झाले. खाल्लं पिल्लं पण परत येत नाही ते सगळ्याला माहिती. बोला पुरी आदळता मरण सर्वता नवे उदासीन मरे नकी हे साधीना एक तुकडा सांगायचा राहिलो बरं का. म्हणून कथा सांगलेलं आदळले मरण. अरे या ठिकाणी बाबा आपल्याला पहिल्या आवाज पाहिजे बरं का. अरे मरता या ठिकाणी राम राम म्हणता जाऊ म्हणून आहे बरं का. म्हणून अरे आपल्याला या ठिकाणी काही करा. 2 प्रभू रामचंद्र चिंतन करायपर्यंत कथा आहे. आता संपका बाबा म्हणले आम्हाला दिवसाला उठविलं पण नाही बाबा का. समयाचे सगळे सारखे मी काल मागच्या 2 महिन्यामध्ये बोललो. सगळे सारख्या बोलायच्या बरं का. चला बोलूया.